नमस्कार. मी रोहन चुंबळे, प्राचार्य आय-टी-आय वाडा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. एम्प्लॉयबिलिटी स्किल मधला आज एक आपण टॉपिक शिकतो आहोत. इंटरपर्सनल स्किल्स म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीशी बोलत असताना कसं बोलावं, वागत असताना कसं वागावं याच्याबद्दलची माहिती आज आपण घेणार आहोत. इंटरपर्सनल स्किल्स म्हणजे आपण बाकीच्या व्यक्तींबरोबर कसं वागतो, त्यांना कसं हँडल करतो असं याचे दिसतं. प्रत्येक ठिकाणी काम करत असताना आपल्याला आपल्यापेक्षा वरिष्ठ लोकं, आपल्यापेक्षा कनिष्ठ लोकं आणि आपल्या बरोबरचे लोकं यांच्याबरोबर काम करायचं असतं. आणि या लोकांबरोबर काम करत असताना आपल्याला इंटरपर्सनल स्किलचा खूप महत्त्वाचा उपयोग होतो. आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी व्यक्ती तोच असतो, जो या इंटरपर्सनल स्किल्सचा योग्य वापर करून पुढे जातो. सक्सेस डिपेंड्स ऑन हॅव्हिंग अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, कोऑपरेशन अँड रिस्पेक्टफुल ऑफ अदर्स. दुसऱ्यांशी बोलताना आपण सकारात्मक भावनेने बोललं पाहिजे, सहकार्याच्या भावनेने बोललं पाहिजे आणि नम्रतेने, आदराने त्यांच्याशी बोललं पाहिजे. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं याच्याकरता लागणारं स्किल म्हणजे कम्युनिकेशन स्किल म्हणजे संवाद कौशल्य. आपण 2 प्रकारे संवाद साधतो. ज्याला आपण म्हणतो की व्हर्बल कम्युनिकेशन, सेंडिंग, रिसिव्हिंग मेसेजेस थ्रू स्पीकिंग, लिसनिंग एंड रायटिंग. आपण बोलतो समोरच्या माणसाशी, त्याचं ऐकतो किंवा मग लेखी स्वरूपात त्यांना कळवतो. याला आपण व्हर्बल कम्युनिकेशन म्हणतो. हे अत्यंत स्पष्ट असावं लागतं, प्रिसाइज असावं लागतं. आपल्याला जे म्हणायचंय ते त्या व्यक्तीला समजलं पाहिजे अशा प्रकारचं असावं लागतं. नाहीतर समोरचा व्यक्ती कायमस्वरूपी हिंदी बोलणार आहे आणि आपण मराठीमध्ये बोलत सुटलेलो आहोत, तर समोरच्याला ते काही कळणार नाही. किंवा मग तो व्यक्ती त्याला ज्या टर्म्स माहिती नाहीयेत, काही शब्द माहिती नाहीयेत, असे शब्द वारंवार उच्चारून आपण एखादी गोष्ट त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, तरीही ते त्याला कळणार नाहीयेत. त्यामुळे आपण हे जे व्हर्बल कम्युनिकेशन आहे, ते व्यवस्थित करायला पाहिजे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे आपण आपल्या शरीराच्या द्वारे, चेहऱ्याच्या एक्सप्रेशनद्वारे, हातवाऱ्यांद्वारे एक प्रकारे समोरच्या व्यक्तीचं आपल्याला समजतं आहे की नाही किंवा आपण त्यांना गंभीररित्या घेतो आहोत की नाही, हे तिथे शिकत असतो. त्यांना दाखवत असतो. मोठे-मोठे वक्ते असतात त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून म्हणजे त्यांच्या वागण्यामधून दिसून येत असतं, की ते कसं लोकांवरती प्रभाव टाकतायत. तर अशा प्रकारे आपण येथे आपलं कम्युनिकेशन करतो. पुढे टीमवर्क म्हणजे ग्रुपमध्ये काम करण्याची आपल्याला सवय पाहिजे. आपण उत्तम दर्जाचं काम एकत्र येऊन केलं पाहिजे. त्याच्यानंतर टीममध्ये काम करत असताना त्या टीमला एक पुढे नेण्याकरता आपल्याकडे लीडरशिप क्वालिटीज पाहिजे. म्हणजे आपण नेता होण्याची तयारी पाहिजे. नेता तोच असतो, जो सर्व लोकांना एकत्र घेऊन चालतो आणि आपले जे गोल आहेत, ते गोल अचीव्ह करण्याकरता प्रयत्न करतो. सेल्स स्किल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरपर्सनल स्किल्समध्ये तुम्ही उदाहरण सेल्स स्किल्सचं बघायचं म्हटलं, जर तुम्हाला एखादी गोष्ट विकायची आहे आणि विकल्याशिवाय कुठल्याही गोष्टीचे पैसे तुम्हाला मिळत नाहीत. मग तुमचं ते कौशल्य हे काम करण्याचं असो, एखादी फिटरचा विद्यार्थी असो, एखादा इलेक्ट्रिशियनचा विद्यार्थी असो, परंतु जर जे तुम्ही काम करतात तुम्हाला कसं वापरता येतंय, ते विकता कसं येतंय, ह्याच्यावरती ठरतं की तुम्ही आयुष्यामध्ये किती यशस्वी व्हाल. बँकिंगचं उदाहरण घ्यायचं म्हटलं, तर बँकेमध्ये पण आपण बघतो, तर समोर तुम्हाला सर्व लोकं दिसतात. अकाउंट काढण्यापासून ते त्यांचा एखादा प्रॉडक्ट विकण्यापर्यंत ते सर्व लोकांशी बोलूनच या सर्व गोष्टी करत असतात. त्याच्याकरता त्यांना दुसरं काही नवीन बाब दाखवायची गरज नसते. त्याच्यानंतर एनालिटिकल सिंथेसाइज आणि क्रिएटिव्हिटी स्किल्स म्हणजे एक प्रकारे एखादी गोष्ट कशी घडते आहे, ही त्याच्या पाठीमागे कुठली कारणं असतील, ह्याला ह्याला म्हणतात एनालिटिकल स्किल्स. त्याच्यानंतर क्रिएटिव्हिटी स्किल्स, सिंथेसिस स्किल म्हणजे काय, ही जी घटना घडली, त्याच्या पाठीमागे कुठले कारणं होते, हे तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करत असतात. हे हे जर तुम्हाला शोधता आलं, या स्किलचा वापर करता, तर तुम्ही खऱ्या अर्थाने लोकांचे प्रश्न सोडवू शकाल. प्रश्न सोडवण्याकरता आपल्याला या सर्वांची गरज असते. त्यानंतर पॉझिटिव्ह वर्कप्लेस प्रॅक्टिसेस म्हणजे काय, की आपण सकारात्मक कसं जगायचं याची इथे तपासणी करत असतो. तर हा जो पॉइंट आहे, हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.